तर मित्रांनो, तुम्ही आतापर्यंत लिंबू सोडा प्यायले असाल, जीरा सोडा प्यायले असाल, पण दूध सोडा कधी प्यायलात का? नाही? अहो, मग ही रील तुमच्यासाठीच आहे. या रीलमध्ये आपण पाहणार आहोत, की दूध सोडा कुठे मिळतो, तो कसा बनतो आणि स्थानिकांच्या सांगण्यानुसार याचे हेल्थ बेनिफिट सुद्धा आहेत. लोकांना फरक पडला. ते सुद्धा आपण पाहणार आहोत. तर क्रांतीज्योती विद्यालय पाहून आम्ही मराठी शाळेची मुलं निघालो सहलीला आणि जाऊन पोचलो थेट कोल्हापूर वाया रत्नागिरी आणि मालवण. कोल्हापुरात पोचल्यानंतर सर्वप्रथम आई अंबाबाईचं दर्शन घेतलं आणि सुरू केली आमची खाद्य भ्रमंती. रंकाळ्याजवळ फेरफटका मारून आणि तिथले काही तिखट पदार्थ चाखून जिभेला थंडावा मिळण्यासाठी आम्ही पोचलो मंगळवार पेठेतल्या मिरजकर तिकटी चौकाजवळ असणाऱ्या सुगंधा कोल्ड्रिंक हाऊसकडे. तिथे आम्ही ट्राय केले त्यांचे फेमस आणि बेस्ट सेलिंग दूध कोल्ड्रिंक, चिकू शेक, मँगो शेक आणि लस्सी. मंडळी, या ड्रिंक्सची चव म्हणजे नाद खुळा. तुम्ही नक्की ट्राय करा. पण आम्हाला त्यांच्या एका वेगळ्याच ड्रिंकबद्दल कुतूहल होतं आणि ते ट्राय करण्यासाठी आम्ही त्यांच्याकडून घेतलं एक रिकामी ग्लास आणि पडलो दुकानाच्या बाहेर. दुकानाच्या उजव्या बाजूला अंदाजे 10 ते 20 पावलांवर आहे मिरजकर तिकटी दूध कट्टा. तर दूध सोड्याचा एक्सपिरियन्स आपल्यासोबत शेअर करतोय आपला मित्र सुमित. आपण आता असा एक आयटम टेस्ट करणार आहे जो तुम्ही पण ऐकून थोडं तुम्हाला नवल वाटेल. दूध आणि सोडा मिक्स. माझ्या अटायरमध्ये तुम्हाला वाटेल की उंटाचं दूध काढणार आहे की का, पण नाही. आपण जे दूध मिक्स करणार आहोत सोड्यामध्ये ते प्युअर आपल्या म्हशीचंच दूध आहे. म्हशीचं ताजं दूध. ताजं म्हणजे ॲक्च्युअल ताजं, ते सडातून येते, तुम्ही बघू शकता. तर ताजं धारोष्ण दूध म्हशीने दिलं, काकांनी काढलं आणि आम्ही नेलेल्या ग्लासमध्ये पावशेर वाढलं. ते पावशेर दूध घेऊन आम्ही पुन्हा निघालो सुगंधा कोल्ड्रिंक हाऊसकडे. ताजं ताजं दूध घेऊन चाललोय आम्ही. आता मी ट्राय करतो, पण याचे बेनिफिट्स तुम्हाला सांगतो. स्टोन आणि उष्णता ज्याच्या अंगात असते, ठीक आहे, त्याच्यावर हा उपाय आहे. आता मी टेस्ट करून सांगतो. दूध सोडा या ड्रिंकला तशी काही स्पेसिफिक चव नाहीये, पण तुम्हाला काहीतरी वेगळं ट्राय करायचं असेल तर नक्की पिऊ शकता. तुम्ही पिऊ शकता नक्कीच. आणि हो, असाच एक फूड रिव्ह्यू घेऊन येतोय पुढच्या शुक्रवारी. तोपर्यंत कीप एक्सप्लोरिंग.